श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु भगवान की जय. बद्ध गोदांजळी त्राण जागो सतळ घोष जान तेने नादे कोदले गगन त्रिभुवन दुमदुमी रे. असो श्री गणेशाला वंदन करून हनुमानजीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व या ठिकाणी ज्ञानवान गुणवान सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. 25 वगैरे राहिले आणखी. कथेचं अनुसंधान आता कसं आहे, प्रेमापोटी यावं लागतं. आता पिंपळ्याला कार्यक्रम झाला, तिथली सेवा केली. आता महाराजाचा फोनच बंद व्हाय ना, त्याच्यामुळं म्हणलं आता महाराज आले तिथं उठलोत की लगेच चला म्हणलं. कसं आहे, प्रेमाची माणसं आणि खरं तर या जीवनामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर या कथानक असायलाच पाहिजेत. नाहीतर मग पशुतन आपल्यात काय फरक राहणार आहे का नाही. आणि डोंगरदऱ्याने खूप प्रेमाची लोक आहेत. आम्ही त्या दिवशी पहिली बार त्या हनुमानजीला गेलतो ना, पहिल्याच दिवशी गेलतो. त्याच्या आधी आम्ही तिथं बघितलं नाही. काय प्रेम माणसामध्ये महाराज. तेव्हा चटणी भाकरी असू द्या, प्रेम महत्वाचे. तर या ठिकाणी सर्व माता मावले आहेत, ज्ञानवान गुणवान आमचे पत्रकार खिंडरे, ते बी या ठिकाणी आज आवर्जून दुर्वडीच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. सुंदर अशी कथा आहे. मकराक्ष नावाचा राक्षस आणि प्रभुराम बरोबर युद्ध करण्यासाठी आलाय. आता रामापुढे जर याचं युद्ध म्हणलं शेत काय काहीच नाही, पण बोलतो काय या विषयानं. आणि मला लय दिवसापासून वाट बघत होतो मी, हे राम कुठला राम आहे, महामाया संघ युद्ध होणार, कुठं कधीतरी मला मिळेल अशी अपेक्षा करीत होतो म्हणला. आणि तेच आज नशिबाला आलंय. काय माझं भाग्य म्हणला, युद्ध करण्यासाठी रामाबरोबर मला युद्ध करायला मिळाले. कसला रामन कसलं काय. अशा प्रकारे तो मकराक्ष नावाचा राक्षस आणि प्रभू रामचंद्र एक कोण. आणि तो म्हणला वानर हे कशाला म्हणला, आपण दोघं युद्ध करायचं, ह्याने आपली मजा बघायची, आम्हा दोघाची जशी तुम्ही बघतात तशी. एक वाचतं एक सांगतं. तसे म्हणले या वानरांनी ह्या राक्षसाने आपलं युद्ध बघायचं म्हणले नाटक, ते आपण दोघांनीच करायचे, कशाला बाकीचं सैन्य, असं म्हणतोय. निर्भत्सून बोलतोय, पण राम आहेत शेवटी इथं समोर. मकराक्षाने श्रीरामचंद्र युद्धी मिसळले महासूर, कौतुक पावया सुरवर इवानी समग्र दाटले. आता प्रभू रामचंद्राचं युद्ध इकडं राक्षस आहे आणि यांचं युद्ध बघण्यासाठी मग काय आता देव दानव वरचे सगळे यांना काही कामच नव्हते ना. देव तरी का साधे होते म्हणतात का काही. देव बी लय चित्र होते पहिले. म्हणले यांची भांडणं लागलेत ना, आता बघायलाच पाहिजे म्हणले, लय मजा येणार आहे प्रभू रामचंद्राचं. आणि इकडे मकर असे राक्षस आहे, दोघांचं भांडण होणार आहे. यांची सुद्धा वरून असे ऋषीमुनी देवदानव सगळे किन्नर गंधर्व हे बघायला येऊ लागले. ते हाताला लागत आहे, ते उचलून ठेवा बाजूला. तुम्हाला लागत आहे नाही, तुम्हाला लागत आहे. ते खाली ठेवा ना उचलून. ते काय द्या बा. घ्या तर पुन्हा लावा खाली. देव दानव ऋषीश्वरा मार्ग नर किन्नर सिद्ध गंधर्व विद्याधर इवानी अंबर कोंदले.
माझा चलत नाहीये पण साथ दिल्याशिवाय मला दम निघत नाही. असला खेळ आहे मावा एक. आता सूरवर असणारे विमानामध्ये या प्रभू रामचंद्राचं आणि या मकराक्षाचं युद्ध पाहण्यासाठी यांची दाटीवरून येऊ लागलेली आहे. रक्ष वर्ष बाण वर्षे श्रीरामचंद्र तेने लोपले रविचंद्र समग्र आता यांच्या प्रभू रामचंद्राचे बाण होते आणि इकडं मकराक्ष नावाचा राक्षस होता. एवढे बाण एकमेकावर त्यांनी सोडले म्हणतात जणू काय प्रजन्य म्हणजे पाऊस पडा पाऊस. आणि पावसाच्या धारा जर सुटल्या ना तर आपल्याला पलीकडलं दिसतं का डोंगर? नाही दिसत. आणि त्याप्रमाणे साऱ्या आकाशामध्ये असे बाणाचं जाळ झालेलं आहे. असं विद्द आणि प्रभू रामचंद्र आणि त्या मकराक्षाचं चालू आहे. बाण खेळणी सांडे तिदरा बाण खिळले वारा बाण व्यापिले अंबरा दिशा समग्र कोंदल्या. सर्व असणाऱ्या दिशा या प्रभू रामचंद्राच्या बाणानं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वायव्य आग्नेय नैऋत्य ईशान्य सर्व काही दिशा होत्या. आणि त्या सर्वच्या सर्व दिशा या प्रभू रामचंद्राच्या बाणानं व्यापून 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 गेलेल्या आहेत. अशा प्रकारचं वातावरण या प्रभू रामचंद्राच्या युद्धामध्ये चालू आहे. विंदीजे शर ते तोडे श्रीरामचंद्र श्रीरामाचे शर दुर्धर निशाचर स्वेच्छे एकमेकाचे बाण राक्षसानं सोडलेले बाण मकराक्षाचे प्रभू रामचंद्राने तोडून टाकायचे आणि प्रभू रामचंद्रानं सोडलेले बाण हे मकराक्ष नावाच्या राक्षसानं त्याचं छेदन करायचं. असं एकमेकाचे बाण आणि दोन्ही व्यक्ती अशा एकमेकासमोर आपापल्या बाणाचं छेदन करीत होते. बाणे बाणा कोप चढला रघुनंदन आणि वार शर दारुण इंडिया पाना साठो एकमेकाचे बाण बघितले आणि रामालाही वाटलं समोरचा विद्या काय कच्चा नाही ते सुद्धा असणार आपल्यावर चांगल्या प्रकारचे शेर सोडतोय. म्हणून प्रभू रामचंद्रानं ऐकून त्याच्यापेक्षा तीक्ष्ण असा बाण सोडायचा. तिकडून जसा येईल त्याच्यापेक्षा तीक्ष्ण बाण प्रभू रामचंद्रानं सोडायचा आणि प्रभू रामचंद्रानं ऐकून सोडल्यास त्याच्यापेक्षा तीक्ष्ण बाण या मकराक्षानं सोडायचा. महाराज मकराक्षे आपण निवारित बाणे बाण श्रीरामे धनुष्याचे दोन्ही आपण पाडले जा नक्षती आणि या मकराक्षा त्या प्रभू रामचंद्राचे बाण सुद्धा या ठिकाणी क्षितितळाला एकमेकाचे बाण पाडण्याचं काम या दोन्ही असणाऱ्या युद्धामध्ये एकूण प्रभू रामचंद्र देवादी देव आहेत आणि एकूण राक्षस आहे मकराक्ष नावाचा आणि यांचं युद्ध त्या ठिकाणी चालू आहे. सव्याची विंदनिया बाण सारथ्याचा घेतला मारिले जाण श्रीरामे शोभनी संग्रामी. आता प्रभू रामचंद्रला राग आला आणि रागाच्या भरामध्ये जे सारथी होता मकराक्षाच्या रथावरला तो सारथी सुद्धा मारलेला आहे. सारथीच नाही तर त्या रथाचे असणारे घोडे सुद्धा या ठिकाणी प्रभू रामचंद्रने भुई सपाट केलेले. हात हात सारथी मकराक्ष झाला वीरती
घेऊनी हाती श्रीरामा प्रती धाविनला तारत मोडला सारथी गेला घोडे गेले विरती झाला म्हणजे मोकळा झाला. मग मोकळा झाल्यानंतर या मकराक्षानं आपल्या हातामध्ये गदा घेतला मुदगल घेतला आणि पायीच असणारा प्रभू रामचंद्र संग युद्ध करण्यासाठी निघाला. महाराज कृष्णाचे निर्वाण बनला सुळास्ते वरदा सूळ घन गणिताती प्रबळ अग्नि कल्लोळ तेजस्वी आणि अशा प्रकारचा तो गदा होता आणि तेजस्वी असा चम 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 करीत असणारा गदा. आणि त्या ठिकाणी त्या मकराक्ष घेऊन आपण पायी स्वतःच्या पायानंच असणारा युद्ध करण्यासाठी प्रभू रामचंद्र संघ निघालेला आहे. कबुतासी घातक दंडास्ते दावे अंतका तेवे सुळास्ते मकराक्ष रामा सम्मुख दाविनला. जशा प्रकारे पैलवान असतात पैलवान आणि कुस्त्याच्या फडामध्ये जसं एकमेकाच्या हाताने एकमेकाला पकडण्याचं काम करतात तशा प्रकारे शस्त्र राहिलं नाही अस्त्र राहिलं नाही या मकराक्षकड आणि त्या प्रभू रामचंद्र संघ असणार हाताने युद्ध करण्यासाठी एक त्या ठिकाणी सरसावलेला आहे. निगती नेत्र दात खात शेक करा सुळ परजोने गरगरा रामचंद्र हानीतला. दात खाल्लेले कर 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 दात खाल्ले म्हणतात आणि तो सूळ होता असणारा गर 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 फिरला आणि प्रभू रामचंद्राचा असणारा प्राण घेण्यासाठी हा मकराक्ष धावलेला आहे. सुळ येताची कडाडे सर्व भूता परे झापडी स्वर्गी सुरवरे झाली वेळे रामे निर्वरी विंदिला. अशा प्रकारचा सूळ तेजस्वी घेतल्यानंतर हे जे सूरवर होते देव दानव होते यांना सुद्धा भीती वाटू लागली. म्हणले आता काहीतरी या पृथ्वी तलावर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा सूळ या मकराक्षानं सोडलेला म्हणले आता काहीतरी विचित्र झाल्याशिवाय राहत नाहीये. सूळ येता गणगणे त्रामरण उदासाव चित्ता ते बाणे आकाशांत छेदून निश्चित पाडिला. आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सावध होते आणि सावध राहून ते असणारा जो सूळ होता आणि तो प्रभू रामचंद्रानं स्वतःच्या तीक्ष्ण बाण काढला आणि त्या बाणाच्या साह्यानं तो असणाऱ्या सूळाचं पाणी केलं. त्या एवढी ताकद आणि त्या प्रभू रामचंद्राकडे होती. वरद सूळ शक्ती श्रीराम शिवाचा धैर्य मूर्ती देखोनी पळाली ते परते सुळ्या व्यक्ती छेदिला. आणि त्या शूळाला सुद्धा असणारा महादेवाचं वरदान होतं पण महादेवाचा भक्त असणारा प्रभू रामचंद्र होता आणि प्रभू रामचंद्र सुद्धा महादेवाचा भक्त महादेव प्रभू रामचंद्राचा भक्त होते. त्याच्यामुळं कसल्या प्रकारचा बाधा झालेला नाही या प्रभू रामचंद्राला त्या शूळानं आणि सहजासहज असं त्या शूळाचं त्या ठिकाणी निवारण केलेलं आहे. बापा धनुर्वाडा श्री रघुनाथ जैसा गगनी उल्का पात तैसा सुळ घन गणित रनात पाडिला. बाप कृपाळ श्री रघुनाथ
आणि त्या प्रभू रामचंद्रानं तो सूळ असणारा आणखीन तो मकराक्ष आणि त्या ठिकाणी राम महाराज पुतळी म्हणजे पृथ्वीवर पाडलेला आहे प्रभू रामचंद्र जाताची निष्पा मकराक्ष करी तळमळ श्रीरामासी नचले बळे सिद्धी सळाना पवेची तळमळ करू लागला हा मकराक्ष कसल्या प्रकारची ताकद चालना म्हणला जशी शेपूट तुटावा पालीचं शेपूट तुटावा आणि पालीचं शेपूट तुटल्यानंतर कसं उड्या हाणते बाजूला झाल्यानंतर महाराज आणि तशी मकराक्षाची अवस्था झाली म्हणतात तळमळ करू लागला म्हणला काय बोलत होतो काय बडाय हाणीत होतो प्रभू रामचंद्रामुळे काहीच चालना म्हणला आपलं म्हणे श्रीरामा राय माझ्या मुष्टीघात साये मन उणे वोणी बाये आला लवलाये राक्षस बोलूनच राक्षस होता म्हणला काहीच राहिलं नाही ना मला हरकत नाही अरे रामा थांब म्हणला जरा आता बघतो तो याकडे म्हणला माझा जे बुक्की म्हणला बुक्की सहन कर म्हणला आता पप्पा किती ताकद आहे तुझ्यामध्ये बळजुबरीनं बोलायला लागला मकरेश येता दारू श्रीरामे सजला अग्नी बाण हृदय विंदिताची जाण पडे निष्प्राण क्षिती तळी आणि तो असणारा तो मकराक्ष नावाचा राक्षस आणि या प्रभू रामचंद्रानं अग्नि बाण काढला आणि अग्नि बाण काढून त्या मकराक्षवर मारलेला आहे आणि राक्षस वानरी पिटले मकराक्ष महाबळे रामे तत्काळी मारवारीला हनुमान महाराज की आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रानं तो मकराक्ष नावाचा जो राक्षस होता आणि त्या ठिकाणी भूतळावर पडलेला आहे नाही त्याचा घात केलेला आहे श्रीरामे मेशिद्यार्थ मकराक्षाचा केला घात राक्षस सेना भयभीत लंकेत पळाले आता स्वतःचा मोठा बलाढ्य मारल्यानंतर मागले काय करीत असते ते घाबरून गेले आणि घाबरून जाऊन लंकेकडे पळायला लागले अशी अवस्था त्या ठिकाणी मकराक्षाच्या सैन्याची झाली महाराज मारिला निशाचा विजय झाला श्रीरामचंद्र वानर करीत जयकार श्रीरामचंद्र निजा विजयी आणि प्रभू रामचंद्राचा विजय झाला म्हणले आणि वानर सेना होती त्या ठिकाणी एक जय जयकार करू लागले एका जनार्दना शरण झाले मकराक्षाचे वर्ण पुढील गोड निरूपण रामायण अति रम्य असो या अध्यायामध्ये मकराक्ष नावाचा जो राक्षस होता आणि त्या मकराक्ष नावाच्या राक्षसाचं या ठिकाणी निर्धारण झालेलं आहे अशा प्रकारचा विजय आणखीन या प्रभू रामचंद्राला या ठिकाणी झालेला आहे असं नाथराया आपल्या गुरुला श्री जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात आणि पुढच्या अध्यायामधली सविस्तर अशी कथा जी होणार आहे ती श्रोत्यांनी सावधान पुढच्या सोमवारी सुद्धा येऊन ऐकावा अशी विनंती करतात.
नात्राया आणि सगळ्या श्रोत्याला मी सुद्धा करीत आहे. आणि एवढेच लोकांनी पुन्हा एवढेच लोक आणि काना ऐकायला आता कारखाने आलेले इथं तस काही नाही. आता गर्दी थोडी वाढू द्या. स्वस्त्री श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एका मक्राक्षी वधो नाम हे पंचत्रिदशो अध्याय गोडा हा पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका